नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवणार आहोत तिळगुळाचे मोदक. तर चला आपण सुरू करूया. कढई गॅसवर ठेवले गरम करायला. त्यात तीळ घातलेत, 1 वाटी तीळ घातलेत बरोबर. ते छान फुलून द्यायचे तडतडून, म्हणजे चट 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 आवाज आल्यावर त्याला एवढेच भाजायचे, जास्त नाही भाजायचे, नाहीतर मोदक कडू लागतील आपले. जास्त तीळ भाजले गेले की कडवटपणा येतो त्याला. छान भाजून घेतलेत आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे थोडेसे. थोडे तीळ राहिले तर चालतात त्यात, एकदमही बारीक नाही करायचे. ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचा बरोबर. 1 वाटी तीळ 1 वाटी गूळ. आता थंडीत तीळ खायला हवेत, त्यामुळं कॅल्शियम पण मिळतं आपल्याला, गरमपणा मिळतो. तेल घातलं, तूप घातले, 2 चमचे तूप घातले, जास्त नाही लागत याला तूप. गूळ घातलाय बरोबर त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलाय. थंडीत तिळाचे पदार्थ खायलाच हवेत. या पद्धतीने मी गूळ वितळवून घेतला आणि त्यात तिळाचा कूट टाकलाय. छान लागतात हे मोदक. वड्याही करायच्या आहेत, छान होतात वड्याही. यात शेंगदाणे वगैरे काही नाही घातले, फक्त ओरिजिनल तीळ. वेलदोडे टाकलेत, वेलदोडे पावडर. फक्त तीळ, गूळ आणि विलायची पावडर. हे बघा, या पद्धतीने त्याचं मिश्रण झाले. गार झाल्यावर, थंड झाल्यावर मी ह्याच्यात काढून घेतले. थोडंसं मोदकाच्या ह्याला थोडंसं तूप लावून घेतले आणि आता असं भरून घेतले ते आपलं मिश्रण, तीळ का बारीक केलेलं. हे बघा, या पद्धतीने तिळाची वडी खातो तसंच लागतं हे, पण त्याला फक्त आकार तेवढा मोदकाचा दिलाय मी. तिळाच्या वडीसारखंच आहे सेम, जरा वेगळा आकार देऊन बघितला तर छान आला. कसा वाटला व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. असेही करून बघा तुम्ही. तिळाच्या वड्या पण करायच्या आहेत मला अजून. या पद्धतीने मी सर्व, हे बघा, या पद्धतीने मी अजून एक करून दाखवते तुम्हाला मोदक. खूप छान लागतो हाही मोदक. खाऊन बघा, एकदा करून बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब प्लीज करा. हे बघा, या पद्धतीने मोदकाच्या साच्यात मी घालून घेतलंय आपलं तिळाचं मिश्रण. शेंगदाणे वगैरे काही नाही घातले मी. मला ओरिजिनल फक्त तिळाचेच आवडतात. वड्याही तिळाच्या फक्त आवडतात, करणारे मी त्याही. हे बघा, या पद्धतीने शेंगदाणे घातल्यावर शेंगदाण्याच्या लाडूसारखं ते वाटतंय मला, म्हणून मी शेंगदाणे नाही घालत. हे बघा, या पद्धतीने आपले मी करून घेतलेत थोडे. हे बघा, इतके झालेत, 1 वाटीत इतके झालेत. तर करून बघा एकदा प्लीज आणि कमेंटमध्ये मला सांगा. हे बघा, छान वाटतात. तुम्ही याला पिस्ताही लावू शकता, ड्रायफ्रूटही आतमध्ये घालू शकता त्याच्या. आवडला का व्हिडिओ? प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हा बघा कसा मध्ये मध्ये करतोय. व्हिडिओ करताना मुलं फार मध्ये मध्ये येतात. तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.